पद्धती वंशवंश चाल आहे आणि वामन दादा तो भूमी घेते. पण आता कसं आहे तुम्ही जो उपयोग नका करायला लागले वामन दादाचा विकास जुनी चाल आहे. आता बरोबर घरात राहिलं हे आता आणि खरी जुनी चालता काय अरे तुपात मिळते पोळी भीमा तुझ्यामुळे. अरे तुपात मिळते पोळी भीमा तुझ्यामुळे. आमची आई त्या काळी त्यावेळी शेण गवऱ्या गोळा करायची, तिथून पुढे उधार निर्माण करायची, मुळे ऐकावं लागायचं असायची आणि तिथून पुढे पोटाचं खळगी भरावं लागत असे. बाबासाहेबांची पुण्य आहे. फार आलं पिठा सहन केल्या. सन 1891 सालाच्या अगोदर आम्ही माणसं होतो का नव्हते याची कल्पना करता येणार नाही. आणि म्हणून सुंदर विषय आहे. अरे तुपात मिळते पोळी भीमा तुझ्यामुळे. अरे डोईवरची गेली पोळी भीमा तुझ्यामुळे. दहा ठिगळाचं लुगडं असायचं. कारण त्या काळी त्यावेळी आईचं इतकं हाल असायचं. लहान लहान लेकराचं कपड्यात नसायचे. माय माऊलीला जर लुगडं असेल त्याला दहा ठिगळं असायचं. आणि म्हणून कवी म्हणतो अरे माय माझी टाकून काजू बदाम खातो. आम्ही म्हटलं आमचा नेता काहीतरी करेल. आम्ही दिला ना निवडून. ती बसलं काजू बदाम खात. आम्ही बसलं इकडं तिकडं तुकडत. हा दादा काहीतरी करेल. दिल्लीमध्ये गेला तर काहीतरी करेल. पार्लमेंट मध्ये गेला तर गोर गरिबीची दूर होईल गरिबी. आणि निदान गायरान तरी आमच्या हवाले करायचं.
नाही दुसरं काय देता आलं तर द्या. अरे काय करत होता तक्का तक्का तू बदाम खा. तुकड्याची गेली थोडी रसी हा प्रोग्राम चालू होण्याच्या अगोदर आम्हाला कूलर लावला फ्रीज लावला बाबासाहेबांची पुण्यानं निष्ठा लांडगे साहेबाचा कार्यक्रम म्हणलं तर लाईटीची जोडाजोड चालू बाबासाहेबांची पुण्यानं गाव कोसाच्या बाहेर राहणारे तिजभर लंगोटीमध्ये राहणारे शिळे तुकडे खाणारे त्याला दुधाचं नुसतं प्रोग्राम बाबासाहेबाचा आला पुण्यामध्ये कार्यक्रम आला तर आम्हाला कूलर मिळाला बाबासाहेबांची पुण्य मन आहे अरे विजयाचा विजय नंदन माती आज चलकावर डोळी रवी